गावाच्या मध्यभागी शिडी होती. ती शिडी डायरेक्ट आबाळामध्ये जायची. त्या शिडीला अंत नव्हता. वर्षातून एकदा त्या गावातील लोक त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे. गावातील प्रत्येकाचं नाव एका चिठ्ठीवर लिहायचे, बॅरलमध्ये टाकायचे. बॅरलमधून ज्याच्या नावाची चिठ्ठी वरती येईल त्यानं त्या शिड्या चढून वरती जायचं. ज्याचं नाव येईल त्याला लोक भाग्यवान नशीबवान समजायचे. त्याच्यातून चिठ्ठी काढली आणि एका लहान मुलाचं नाव वरती आलं. तो लहान मुलगा शिड्या चढून वरती जाण्यासाठी निघाला. प्रत्येक जण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायला लागलं. त्याच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. भावाच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला, एक त्याला मिठी मारली आणि तो निघाला. वॉचमनने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला, निरखून बघितलं, खांद्यावरचा हात काढला आणि तो शिड्या चढून वर चालायला लागला. लोक टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायला लागले. तो बघता बघता दिसायचा बंद झाला. बहिणीनं वरती बघितलं, भाऊ दिसायचा बंद झाला. त्याला भीती वाटली, काहीतरी विपरीत घडणार आहे. तिला संध्याकाळची झोप लागली नाही. ती संध्याकाळी उठली आणि त्या शिड्यापाशी निघून गेली. आता बिन नाव येता ती शिडी वर चढून जाणं म्हणजे पूर्ण त्याचं नाव पुकारलं जाणार नव्हतं. तिच्या मनामध्ये भीती होती की मी परत भावाला भेटू शकणार नाही. तिच्या मनामध्ये गोंधळ झाला. तिनं बाजूला सारला आणि भावाला भेटण्यासाठी ती शिड्या चढून वरती निघाली. जशा शिड्या चढायला लागले, गाव मागं सुटायला लागलं, थंडी सुटली, वारा सुटला, तिला थंड वाजायला लागली. पुढे गेली तर तिला दरवाजा दिसला आणि तिनं दरवाजा उघडला. तिनं दरवाजा उघडला आणि बघितलं